कधी कधी मोठ्या सहलीपेक्षा अशी छोटीशी फॅमिली आउटिंग जास्त आठवणीत राहत. तर हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आज कोणताही मोठा प्लॅन नव्हता. खरं तर ना आम्हाला बाहेरची 3-4 कामे होती, त्यामुळेच आम्ही बाहेर निघालेलो होतो आणि ती कामे पण खूप महत्वाची होती. म्हणून म्हटलं की चला आता बाहेर निघालो आहे तर एक व्लॉग तुमच्यासोबत ही शेअर करावा. आणि खरं सांगायचं तर आयुष्यातल्या सर्वात सुंदर आठवणी अशाच अचानक ठरलेल्या दिवसात तयार होतात. जाता जाताना भावाच्या शॉपवर थांबलेलं होतं कारण त्याला खूप कस्टमर होते, म्हणून तो म्हटला की थोडा वेळ तुम्ही थांबा, मी तोपर्यंत कस्टमर करतो. म्हणून त्याची वाट बघत आम्ही इथे थांबलेलो होतो. आणि माझा आरुष तर आज खूप जास्त क्यूट दिसत होता. बाहेर फिरायला आरुषला खूप जास्त आवडतं. त्यानंतर आम्ही गेलो होतो डायरेक्ट मम्मीच्या स्कूलमध्ये. तुम्ही जर व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आरुषची आजी जी आहे ती टीचर आहे. मम्मीची स्कूल सुटली होती म्हणून तिलाही घ्यायचं होतं आणि पुढची कामे करायची होती. मम्मीच्या शाळेत जशी एंट्री केली ना तसं असं वाटलं की आपण एक वेगळ्याच वातावरणात आलो आहोत. आजूबाजूला ना मोठमोठी झाडं होती आणि थंडगार वारा होता. शाळेचं वातावरण खूप निसर्गरम्य वाटत होतं. आजकाल ना बिल्डिंगच्या आजूबाजूला किंवा सिमेंटच्या घराच्या आजूबाजूला राहून अशी एवढी मोठी मोठी झाडं बघायला भेटत नाही. म्हणून कुठे अशी हिरवळ दिसली की आपोआप मन शांत होतं. काही क्षणांसाठी सगळा थकवा विसरून जातो. शाळेमध्ये ना आज सगळ्या मुलांना झाडे वाटलेली होती आणि म्हणून मम्मीने ना आपल्या घरी पण 2 झाडं लावायला घेतली होती आणि ही होती पेरूची झाडं. मला पण ना लहानपणापासून झाडं लावायला खूप आवडतात. कृष्णला इथे खेळायची होती घसरगुंडी, म्हणून आजीला बोलत होता की मला घसरगुंडी खेळायला घेऊन चल. जोपर्यंत आरुष त्याचा हट्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत आरुष काय ऐकत नाही. मग आजीने त्याला घसरगुंडी खेळवली आणि तिकडून आम्ही डायरेक्ट गेलो होतो ज्वेलरी शॉप मध्ये. ते एक छोटीशी वस्तू घ्यायची होती, पण ज्वेलरी शॉप मध्ये ना शूटिंगला काही जास्त परवानगी नव्हती, त्यामुळे जेवढं होईल तेवढंच मी शूट करून घेतलं. काही काही ठिकाण असे असतात ना, ते प्रत्येक गोष्टी कॅमेऱ्यात कैद करता येत नाही, पण काही आठवणी मनात कायमच्या जपल्या जातात आणि त्या कोणत्याही व्हिडिओपेक्षा जास्त सुंदर असतात असं मला वाटतं. आणि आजकाल ना सोन्याचा भाव एवढा वाढलेला आहे की तो आपल्या बजेटच्या बाहेर चाललेला आहे, त्यामुळे काही घ्यायचं मन होत नाही. आरुषच्या स्कूलमधून ना सगळ्यांनाच नोटीस आली होती, मुलांना अजिबात कोणतेही सोन्याचे दागिने घालून शाळेत पाठवू नका आणि जर तुमच्या मुलांचे दागिने हरवले तर ती आमची जबाबदारी नाही, ती सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. म्हणून आरुषच्या कानातली जी सोन्याची बाळी होती आम्ही तीही काढून घेतली होती. आरुषला अजून एवढी समज नाही आणि तो लहान आहे म्हणून त्याला काही कळणार नाही, उगाच रिस्क नको म्हणून ती बाळी आम्ही काढून घेतली होती. आणि आरुषचा कान काही असा दिसत होता आणि तो दाखवत होता की माझा कान कसा दिसतोय बघा. त्यानंतर ना साडीच्या शॉप मध्ये आलेलो होतो. मम्मीला एक ठिकाणी भेटायला जायचं आहे, मम्मीला ना एक साडी घ्यायची होती, तीच बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. आपल्या कपाटात कितीही साड्या असल्या ना तरी आपल्याला कमीच वाटतात आणि मलाही आता तसंच वाटत होतं. खूप छान छान साड्या होत्या, तर इथे साडी सिलेक्शनचं काम चालू होतं आणि आम्हाला जास्त हेवी साडी घ्यायची नव्हती, समोरच्या व्यक्तीला यूज करता येईल अशी साडी आम्ही इथे बघत होतो. तुम्ही जर साडीच्या दुकानात गेलात आणि तुम्हालाही असंच होतं का? कारण वेळ कसा जातो काहीच कळत नाही आणि आमचंही तसंच झालं होतं. साड्या बघता बघता आम्हाला खूप वेळ झालेला होता. मग साडीच्या दुकानातून आम्ही फायनली निघालेलो होतो बाहेर. बाहेर निघाल्यानंतर ना आम्ही किड्स वेअरच्या शॉपमध्ये गेलो होतो कारण एका बाळासाठी आम्हाला कपडेही बघायचे होते, पण तिथे जास्त काही शूट करता आला नाही. शॉपमध्ये खूप जास्त गर्दी होती त्यामुळे काही क्लिप घेता आल्या नाही आणि लक्षातही राहिलं नव्हतं. त्यानंतर आरुषसाठी ना मला इथे स्वीट घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो स्वीटच्या शॉपमध्ये. आता एवढं कलरफुल मिठाई बघून ना असं वाटत होतं ही घ्यावी का ती घ्यावी. आरुष पण असाच कन्फ्युज झाला होता. त्यानंतर मग एक मिठाई आम्ही पॅक केली. मला नेहमी असं वाटतं घरात जर एखादा गोड पदार्थ आला ना की वातावरण ही गोड होतं. त्यानंतर थोडंसं ग्रॉसरी शॉपिंग ही करायचं होतं म्हणून ते करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. घरात किराणा आणणं म्हणजे फक्त सामान विकत घेणं असंच होत नाही, तर पुढे महिनाभर ना पूर्ण घर नीट चालवावं याची ती प्लॅनिंग असते. आणि मुलं सोबत असेल ना तर ही शॉपिंग अजून मजेशीर होते कारण त्यांना प्रत्येक रॅक मधली नवी वस्तू हवी असते. आरुष जर ग्रॉसरी शॉपिंग मध्ये सोबत असेल तर खर्च बजेटच्या वर जातो. तुमच्या सोबतही असंच होतं का? मला नक्की सांगा. घर सांभाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ना ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं किती नियोजन करावं लागतं. महिनाभराचं बजेट, मुलांच्या आवडीनिवडी आणि घरच्या लोकांच्या गरजा, या सगळ्यांचा एकच गोंधळ उडलेला असतो. मला आरुषसाठी ते साबुदाणा पॅकेट घ्यायचं होतं म्हणून मी एक छोटंसं पॅकेट घेतलं कारण त्याला साबुदाणा खूप आवडतं. म्हटलं चला याच्या डब्याला हा साबुदाणा काम येईल. स्टेशनरी सेक्शन मध्ये गेलो होतो पण मला तिथे काहीच घ्यायचं नव्हतं कारण मी आत्ताच डीमार्ट मधून आरुषसाठी सगळ्या वस्तू आणलेल्या होत्या, पण मला इथे बघायचं होतं की काय नवीन आलेलं आहे, पण तिथे काही नवीन नव्हतं. त्यानंतर मम्मीचं आणि यांचं इथे चालू होतं ग्रॉसरी शॉपिंग. इथे आल्यानंतर ना आपण लिस्ट पेक्षा ज्या 4 गोष्टी आहेत त्या वाढवाच घेत असतो कारण आपलं मन काही भरत नाही. त्यानंतर आरुषला इथे दिसलेलं होतं टॉईज आणि त्याने मला नेलं होतं टॉईज सेक्शनकडे. आरुषकडे घरी भरपूर खेळणी आहे पण त्याला ना नवीन नवीन गोष्टी खूप आवडतात आणि तो एकच दिवसात लगेच तोडून टाकतो. तो एक एक खेळणी हातात घेऊन बघत होता आणि मलाही दाखवत होता, बोलत होता की मला हे घे. त्याच्याकडे बघून तर मला वाटत होतं की एक तरी खेळणं घ्यावं, पण प्रत्येक वेळेस त्याचा हट्ट पूर्ण केला तर तो असाच हट्टी होईल. म्हणून त्याला थोडंसं समजवलं आणि त्याने हे समजून घेतलं. तुमच्याही मुलांचं असंच होतं का? नक्की सांगा.
टिफिन बॉक्सच्या सेक्शनकडे आले होते, पण आरुषला ना ऑलरेडी 2-3 टिफिन आहे म्हणून माझ्या डोक्यात चालू होतं घेऊ की नको घेऊ. पण मी एक टिफिन ग्रॉसरी शॉपिंग वगैरे झाली होती आणि ते आता बिल चालू होतं. आपण जेव्हा ट्रॉली भरत असतो तेव्हा एवढं जाणवत नाही की आपण किती सामान घेतलेलं आहे, पण जेव्हा बिल हातात येतं तेव्हा मात्र नक्की जाणवतं की आपण किती जास्त सामान घेतलं आहे. तुमचं रिएक्शन काय असतं बिल पाहिल्यानंतर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही काही पिशवी वगैरे आणलेली नव्हती, त्यामुळे असं डिक्कीमध्येच नाही सामान आम्हाला ठेवावं लागलं. असं पण घरी गेल्यानंतर हे सामान वेगळंच करावं लागणार आहे आणि ज्याच्या त्याच्या जागी नीटनेटकं ठेवावं लागणार आहे. त्यानंतर आम्ही निघालेलो होतो घरी. प्रत्येक संडेला तुम्हाला माझे असे लॉंग व्लॉग बघायला भेटतील, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.